नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मेघा इंजिनिअरिंग कंपनीने शेती नुकसान भरपाई न दिल्याने बळवली गावचे 200 शेतकरी उद्या तहसीलदार कार्यालयासमोर करणार आत्मदहन। हेटवणे धरणातील पाणी नवी मुंबईकडे भूमिगत टनेलद्वारे वितरण करण्यासाठी बेलवडे मुंगोशी येथे 300 फूट खोल जलबोगद्याच्या कामामुळे परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट होऊन टनेलमध्ये जमा होणारे दूषित पाणी बळवली येथे नदीपात्रात सोडण्यात आल्याने त्या पाण्यातील विषारी केमिकलमुळे ज्या शेतकऱ्यांनी वाल, पावटा, चवळी, भाजीपाला लागवड केली होती ती या सोडलेल्या विषारी पाण्याचा वापर केल्याने रोपे मेली। यासाठी 16 मार्च रोजी पेन तहसीलदार कार्यालयासमोर 2 दिवस लाक्षणिक उपोषण केले होते। यावेळी मेघा इंजिनिअरिंग ठेकेदार कंपनीने आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन तहसीलदारांसमोर दिले होते। दिलेला शब्द न पाळल्याने शेतकरी रब्बी हंगामातील उत्पादनापासून वंचित राहिला। झालेले आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात आहे। ते मेघा इंजिनिअरिंग व्यवस्थापन कंपनी अधिकारी वर्गाने न दिल्याने आम्ही बळवली गावचे 200 शेतकरी उद्या पेन तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बैराम पाटील, रमेश पाटील व उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे सांगितले। बळवली गावचे ग्रामदैवत बालदा देवी मंदिरात सकाळी 10:30 वाजता सुरू झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती नुकसानीची माहिती देताना बैराम पाटील, रमेश पाटील, भरत पाटील, कृष्णा पाटील, चंद्रकांत पाटील, धनाजी पाटील, विनीत पाटील, लक्ष्मण पाटील, समाधान पाटील, सचिन पाटील, सुरेश म्हात्रे, गंगाराम म्हात्रे, चंद्रकांत नाईक, कमळाकर पाटील, भाऊ पाटील, धर्माजी पाटील, महादू उघडा, शैलेश पाटील, भास्कर पाटील, वसंत पाटील, किशोर पाटील आणि कृष्णा पाटील या सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पत्रकारांसमोर मांडल्या। क्षारयुक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने आमचे उन्हाळी शेतीचे उत्पादन पूर्णपणे फेल होऊन 200 शेतकरी कुटुंबांना मोठी आर्थिक चणचण भासत आहे। सिडको कंपनी अधिकारी याला सर्वस्वी जबाबदार असून बळवली शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटाची पूर्तता न झाल्याने उद्या गुरुवारी आम्ही बळवली गावचे 200 शेतकरी आत्मदहन करणार असून या होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी सिडको प्रशासन, मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी जबाबदार राहतील याची शासनाने दखल घ्यावी। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। शेवटी आम्हाला नाईलाजाने आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पर्यायी म्हणून जर या लोकांनी 2 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व शेतकरी आम्ही उद्या तहसील कार्यालयासमोर 11:30 वाजता आत्मदहन करणार आहोत। याच्यात कमी जास्ती काही झाले तर यासाठी पूर्ण जबाब। नेमका मुद्दा हा आहे की आम्ही गेल्या अनेक दिवसापासून प्रशासन जे कनेक्टेड ऑफिसर आहेत त्यांच्याशी आम्ही संबंधित आहोत आणि त्यांना प्रत्येक वेळी आम्ही संपर्क ठेवून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यासाठी धडपडत आहोत। गेल्या 6 महिन्यापासून ह्या कालव्या म्हणजे आमची जी बेलवडा, मुंगोशी, बळवली, आंबेवली, वलक अशा गावांना कनेक्टेड असलेली नदी, त्या नदी पात्रात जो मेघा इंजिनिअरिंग पाणी सोडलेला आहे तो दूषित पाणी आहे। मी बळीराम पाटील, राहणार बळवली, आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की गेले 6 महिन्यापासून आम्ही प्रत्येक वेळी निवेदन देऊन सुद्धा तहसील साहेबांना, प्रांतांना, कंपनीला, तरी पण त्या लोकांनी या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर म्हणजे शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्या पाण्यामुळे गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे, एवढे होऊन सुद्धा ह्या लोकांनी काही ॲक्शन घेतलेली नाही। शेवटी आम्हाला नाईलाजाने आंदोलन करायला लागलं। म्हणजे आम्ही 12/3/26 रोजी बळवली आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की गेले 6 महिन्यापासून आम्ही ज्या सिडको मेगा इंजिनिअरिंग कंपनीचे जलबोगद्याचं काम चालू आहे तिथून निघणारे पाणी केमिकलयुक्त आणि दुर्गंधी पाणी आमच्या नदीमध्ये, गावाच्या लगत नदीमध्ये सोडले जाते। त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे। त्यामध्ये भाजीपाला वगैरे जे कडधान्य लावले ते काय आम्हाला ज्यावेळी हंगामी पीक आहे ते आम्हाला काय घेता आले नाही शेतकऱ्यांना। तसे गुरे
शेळ्या वगैरे मेंढी जे काही त्याला काय ते पाणी पिता येत नाही.